स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 17 मे रोजी सोलापुरातील विजापूर रोड निर्मिती लॉन्स इथं कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे। स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 17 मे रोजी सोलापुरातील विजयपूर रोडवरील निर्मिती लॉन्स इथं कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा धनश्री उत्पात यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा मेळावा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली 2 सत्रात आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार हे पोलीस प्रशासन आणि पोलीस मित्र या विषयावर, तर ज्येष्ठ पत्रकार महेश रामदासी हे पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर आणि सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांचं गुन्हेगारीचं स्वरूप काल, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन होणार आहे। तसंच दुसऱ्या सत्रात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत पोलीस उपाधीक्षक प्रीतम यावलकर हे शांतता आणि सुव्यवस्था आणि पोलीस मित्रांचं कर्तव्य या विषयावर, पत्रकार संजय पाठक यांचं माहितीचा अधिकार आणि पत्रकारिता, तसंच ॲडव्होकेट दादासाहेब जाधव यांचं दिवाणी प्रकरण आणि सामाजिक कार्यकर्ते या विषयावर मार्गदर्शन होणार आहे। या मेळाव्याला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन उत्पात यांनी केलं। या पत्रकार परिषदेला चंद्रकांत वेद पाठक, संपत महामुनी, संतोष पोद्दार आदी उपस्थित होते। तर जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी राहावं आणि आमचे कार्य काय आहे हे सगळ्यांना समजावं। आपली ही सामाजिक कार्य करणारी संघटना आहे। संघटना 3 ह्याच्यामध्ये काम करते। एक पोलीस मित्र म्हणून पोलिसांच्या बरोबर काम करते। पोलिसांना जिथे कमी पडेल तिथं आम्ही सहकार्य करतो। पत्रकारांवरती हल्ले होतात, त्यांनाही प्रोटेक्शन असतं आमच्याकडनं। त्यांनी बोलवलं तर त्या ठिकाणी आमचा सक्रिय सहभाग असतो। आणि माहिती अधिकाराच्या ह्याच्यातनं आपल्याला ज्या ठिकाणी वर्ण सरकारकडनं योजना आलेल्या आहेत त्या योजनेचा पुरेपूर लाभ मिळत नाही तर त्यासाठी आपण माहितीच्या अधिकाऱ्यांकरता विचारू शकतो। या 3 ह्याच्यामध्ये संघटना आपली काम करते। परत आमची बाउन्सर टीमसुद्धा आहे, ते पण काम करते ह्या सगळ्यासाठी। आम्ही यातनं बाउन्सर टीमच्या मार्फत बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देतो। तर आपली ही संघटना 36 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये आता पूर्ण काम कंटिन्यू चालू आहे। तर वेगवेगळ्या प्रकारे आपण संघटनेचे कार्य, जे बेरोजगार आहे त्यांना मजुरी मिळवून दिलेली आहे,